हाय गुड मॉर्निंग. तर या चहा प्यायला. सकाळी लवकर उठली बघा मी, आणि लवकर उठली, दात बीत घासलं, काय गप्पा बिप्पा काय मारलं नाही, त्या चहा घेतला. आले आले बया, काल नाव ठेवलं, आज असं होतं. काय करा लेकरं, कापड घालावं का नाही? खरं म्हणताय? त्यांच्या दुकानात आणली, सांगा मला व्यानाची. ही वय जीवरच्या नाही मला एकटीलाच आणला, हा एकटीलाच आणला. काय चहा वय? ते आम्हाला आणला नाही. आणि आंघोळ झाल्या कोणी चहा पित होतं तिथं. फुरुक फुरुक मी आतमध्ये केस इचरा आली होती तेव्हा. कबशीत होतो अजून आहे का नाही? कबशीत होतो ना अजून. तर आपली पूनम ताई लवकर उठली बरं का. उठली पण मला हाक सुद्धा नाही मारले. आता म्हणलं रात्रीच म्हणतो मला 5ला उठवते, म्हटलं उठवायच्या. मला वाटलं व 5ला, आता कसं आज कार्यक्रम आहे ना, मग पाहुणे रावळी यायची. साडी भरती त्यानं केसानं मागत बघ. हा का, गावाकडे म्हाताऱ्या बायांचा असा जाच असतोय बघा. तरण्या भांड्याला किती बी का नाही, किती बी खेडवळा असू द्या, आहे का ना, घरातली लेक असू द्या, नाही तर बाहेर ना आलेली पाहुणे असू द्या, तिला वळण म्हणजे वळणच लागायला पाहिजे, आहे का नाही. आणि असं नाही की बारकी पुरीलाच वळण लावते ते, इथं जावं वय पावलेल्या नातोंड परतोंड आलेल्याला बी वळण लावावं लागतं, आहे का नाही. म्हाताऱ्या माणसांचं तसंच असतं या. तर हेतनं गेली होती मी शेंगा काढून, आणि तेव्हापासून आजीची माझी गाठच नाही. मला किती ध्यान होत होतं, मला करमत सुद्धा नव्हतं. 2 दिवस रडली मी, तेव्हापासून आजारी आहे. लागत होते आम्हाला सारख्या. लागल्या ना उचक्या, लागलं ना. केलं का ध्यान? खरं कोणी कोणाचं ध्यान केलं का नाही? आजीनं केलं तुमचं लय. मी बी केलं, पण तुम्ही नव्हता होती तर माझ्यापाशी. मला इथे की आम्ही किती ध्यान केलं तुम्ही. ना ना, हाय एव्हरीबॉडी. आजचं लुगडं कसं आहे मग? दाखवतीच उभा राहत. हाय का चांगलं? हा, लुगडं चांगलं आहे का सांगा? लुगडं चांगलं आहे का? कालच्या लुगड्याला किती नावं ठेवली होती? हा हा, बया का ग बया, तसं म्हणायला लागलं तर या. आणि ड्रेस घातला तर निलेश दादा म्हणता अजिबात ड्रेस घालायचं नाही, साडी नेसायची. केस मागं सारत नाही का ते का डोळ्यावर? ती कापलेली तशी. तिला कोणतर म्हणलं तू साऊथच्या हिरोनीवानी दिसते या. आणि त्या हिरोनीच्या होत्या असली कापलेली केस, आणि तिनं तीच हिरोनी बघितली साऊथची. काय सगळ्यांना आहो. तर वहिनी घेऊन राजाला हाणाय आली. बाळा की फुकारी दहा नाही आले ते. जाळ फुकाय आणते का हाना आणते बघ की इथं लाकडं कसं येते की गरीबाला कशी करते ती बघ. कशी करते ती घेऊन? लाकडं आहे इथं फुकारी आणण्यापेक्षा लाकडं आहे. एका लाकडाच्या स्वतः बी हानी नाही मला म्हणती, अशी हान म्हणती मला. खून ना. हा, स्वतः बी हानी नाही. नाही तुम्हाला वाटतं का मी म्हणेल तशी? नाही म्हणायचं, पण काय माहिती कोणाच्या मनातलं काय सांगा. ऐ ते लाकूड घ्या की तिथलं. ए ताई, सगळ्याला चहा दिलाच, मला दे की घोटीला. आणू का तुला? तू प्यायची नाही म्हणून आणलं. तू प्यायची नाही, तू पेता काय? आव मला माहित आहे. तर तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद की तुम्ही माझ्या काल एवढा उशिरा मी व्हिडिओ टाकला. खरं मी टेन्शनमध्ये लय होते, आणि एवढ्या टेन्शनमध्ये तुम्ही सगळ्यांना, मला माहिती होतं तुम्ही मला सपोर्ट करणार आहे, पण माझं मनच होत नव्हतं. पण इथं आल्यावर नल्या दादानं सांगितलं की नवीन ID खोल असं तसं. मग नवीन नंबर मी पण घेतला, आणि नवीन नंबरवरूनच निलेश दादांना ID खोलून दिली. आणि मी तुम्हाला सांगितलं पण होतं की मी बघू तिकडं गेल्यावर विचार करेल. मग इथं आल्यावर नवीन ID ही खोलली, आणि ID खोलल्याच्या नंतर व्हिडिओ बनवू का नको, टाकू का नको, ह्या हिशोबानं मला माहीत होतं तुम्ही सगळेजण मला सपोर्ट करणार आहे. कारण तुमची राधाताईनं एवढं कष्ट घेतलेलं आहे, एवढं कष्ट काढलेलं आहे. भले मी आडगळपणानं बोलत असन, चेष्टेनं बोलत असन, येड्यासारखं करत असन, कधी कधी चांगलं बोलत असन,
कधी चांगलं मार्गदर्शन करत असन, म्हणजे काय वाटतं तुम्हाला तुमच्या जीवालाच माहिती, म्हणून तुम्ही मला सपोर्ट केला की एक व्हिडिओ टाकला तर एका व्हिडिओमध्ये माझ्या बऱ्यापैकी सबस्क्रायबर वाढलं. आता तुमच्या सपोर्टची गरज आहे मला. आणि हां, जसं जुन्या आयडीवर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करत होते ना, तसं आता पण करणार, कारण दुसरं आहेच आपल्याकडे काय गरिबाकडं. पण ह्या आयडीवर आता हे नवीन आयडी, आपल्या नवीन आयडीवर नवीन जीवनाची सुरुवात करणार मी. तर तुम्हा सगळ्यांना का नाही मला सपोर्ट करायचा आहे. तर मला एक कमेंट आली होती की राधाताई तू म्हणत होती, कारण मी अख्ख्या 4-5 वर्षामध्ये का नाही माझं एकच सांगणं होतं की मला कुणी त्रास दिला की मी म्हणायचे मी लय कष्ट घेतलेलं आहे, मी लय कष्ट केलेलं आहे. माझे लय हाल पण लहानपणापासून आईबाप मेल्यापासून, म्हणजे वयाच्या 3ऱ्या वर्षापासून, म्हणजे नाही का वयाचं, म्हणजे माझं 5वं 6वं, माझ्या वयाच्या 6व्या वर्षापासून आई वारली. नंतर माझ्या 3रीला होती. माझं वय किती असेल ना, तर तुम्ही सांगा, असेल 9-10 वर्षाचे. तर तिथून पुढं पण तेवढंच हाल झालं. शाळा शिकली, नंतर लगीन झाल्यावर बी, नंतर आता बी परत बी, म्हणजे मी भरपूर कष्ट केलं, माझं हाल झालं. आणि पण सोशल मीडियाच्या म्हणजे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, जरा तुमच्या निदर्शनात आले, तर मी सुखी आहे. मी तुम्हाला सारखं सांगायचे की आता माझं सुखानं खायचं दिवस आल्या तर मला कोणी काय बोलू नका, सगळेजण मला असं तसं म्हणतात. मी भरपूर कष्ट केलेलं आहे, तर आता मला सुखाचा दिवस आला, तर आनंदाचं आल्या, तर मी घरात बसून 2 पैसे कमवते. भले माझ्या मनामध्ये किती पण दुःख असू द्या, पण हसून खेळून मस्त जगते. पण कधी कधी टेन्शन वाढल्यावर का नाही मग माणूस लयच खचतो. तुम्हाला सांगते, शेंगा तोडा मी आलती का नाही, ही तर आली होती का नाही आजी, तेव्हा माझं वजन का नाही 40 किलो होतं. आणि मी इथनं जाताना वजन करून गेले, 45 किलो वजन झालं. आणि काल आल्या का नाही वजन केलं तर 1 किलो कमी भरलं बघा. मीठ आणलं नाही आता. अगं भात आळणी बनवायचा आहे, आळणी भात करायचा आहे. होय, हा, कसं काय? इकडच्या पाटावर बस, मला इथं बसू दे. तर 1 किलो नांदायला गेल्यावर 1 किलो वजन माझं कमी झालं. लाकडं चाराय आणते. म्हणजे एवढं माझ्या जीवाला टेन्शन आहे. तर त्या कमेंट म्हणजे त्याला म्हणजे मला असं काय बोलायचं नव्हतं बरं का, पण तिकडूनच समोरूनच मला काल कमेंट आली की राधाताई तू अशी बोलती ना, त्याच्यामुळं तुझ्या का नाही सुखाला नजर लागली. काय कारण नसताना पिकर कसंही नाही आयडीचा प्रॉब्लेम आला. का पिकर नाही हाय की येईल की आता. नाही अधूनमधून असं पण व्हायला पाहिजे होतं बरं का, पण का ना माझं लय कष्ट होतं व माझं सगळं त्याच्यामध्ये माझं का नाही वीटभट्टी सगळ्या आठवणी होत्या. माझी स्टोरी, मी लाईफ स्टोरी सांगितली होती. नंतर मी वीटभट्टीवर काम केलं, माझी लेकरं लहानाची मोठी कशी झाली, त्याच्यामध्ये सगळं होतं. कोण मला भेटायला आलं, कुणाकडं मी भेटायला गेली, कोण माझ्या संग कसं वागलं, ह्या सगळ्या माझ्या आठवणी होत्या. म्हणजे आता जवळजवळ मी का नाही 35-40 वर्षाचे आहे, पण त्याच्यामध्ये ह्या 5 वर्षामध्ये जे काय घडलं ना ते सगळं त्याच्यामध्ये होतं. पण मी हार मांडली होती बरं का. पण आपली पूनमताई ही ते आपली फॅमिली आहे का नाही, ह्या फॅमिलीने मला परत का नाही उभं राहायला शिकवलं. आणि काल सुरुवात केली निलेश दादानं, मेन म्हणजे निलेश दादानं मला परत का नाही म्हणजे पूर्ण ढासळून गेलेली मला उठून उभं राहायला शिकवलं. आणि काल उभं राहिले आणि तुमचा सपोर्ट भेटला, मला लय भारी वाटलं. धन्यवाद. कसं असतं माहिती आहे का, चांगल्या माणसाच्या वाट्याला सारखं दुःख येतच आहे का नाही. आपण किती जरी हसून खेळून राहिलं ना तरी त्याच्यामध्ये कुठं तर रडायची वेळ येतेच. तर चला आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. सकाळी चहाही पिलं, इथं आता सुरुवात केली आहे, तर भात ही टाकला शिजायला. आता भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. बघू आता पाहुणे कोण कोण येणार आहेत, काय काय येणार आहे ते, आहे का नाही.